स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा वारसा आपण जपलाय. आपल्याला मोठी मागणी असताना करगम गटामधून आपल्याला कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता, पण केवळ आणि केवळ स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा वारसा जपत आपण कार्यकर्त्याला संधी दिली. काय सांगा? निश्चितच गेल्या 6 दशकापासून आपल्या पंढरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये माझे आजोबा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक तथा आपल्या सर्वांचे मोठे मालक यांचं भरीव अशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये राहिलेलं आहे. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या वतीनं 16 पंचायत समिती गण आणि 8 जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी आम्ही आज या ठिकाणी AB फॉर्मच्या निमित्ताने आलो होतो. मला निश्चितपणाने सांगायचं आहे की स्वर्गीय मोठ्या मालकांनी राजकारण समाजकारण करत असताना सर्वसामान्य व्यक्तीला ताकद द्यायची भूमिका घेतली. प्रसंगी 2 पावलं मागे येऊन या ठिकाणी समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे या विचाराने या तालुक्याची जडणघडण करण्याचा प्रयत्न मोठ्या मालकांच्या माध्यमातून झाला. निश्चितच तरुण सर्व माझ्यावर प्रेम करणारे परिचारक कुटुंबियावर, पांडुरंग परिवारावर, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांची मी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला करकम गाठातून उभं राहावं अशा पद्धतीची मागणी होती. परंतु आपण जर पाठीमागचा इतिहास बघितला तर पांडुरंग परिवार हा एका विचारानं चाललेला परिवार आहे. आज तालुक्यात इतर अनेक गट असताना सुद्धा पांडुरंग परिवाराची जी एकवटलेली शक्ती आहे, जी एकजूट आहे, ती नेहमीच तालुक्याच्या सर्व निवडणुकामध्ये काय आहे आपल्याला आजपर्यंत दिसून आलेले आहे. त्यामुळं मी माझ्यावर प्रेम करणारा किंवा माझ्यासाठी मागणी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो की काम करत असताना संधी ही नेते मंडळींकडनं पक्षाकडून आजपर्यंत मिळतच असती. परंतु आज पक्ष वाढवत असताना, पार्टीचा विस्तार होत असताना या ठिकाणी एखादी नवीन काही आपल्याजवळ लोक सहभागी होत असतील तर त्यांचाही विचार या निमित्ताने केला पाहिजे या दृष्टिकोनातनं या ठिकाणी नेत्यांचा आपला आदेश आहे. मला निश्चितपणाने खात्री आहे मी स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांनी आणि आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता निश्चितपणाने या तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना आजपर्यंत जे योगदान स्वर्गीय मोठ्या मालकांनी, प्रशांत मालकांनी या तालुक्याच्या विकासामध्ये दिलेलं आहे, त्या विकासाच्या योगदानावरच या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्यांना उमेदवारी दिली त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून अतिशय ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करू. आणि जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. आणि दुसरंच सांगायचं झालं तर आदरणीय प्रशांत मालकांच्या आदेशानुसार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्या नुसार परवा दिवशी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मुलाखती झाल्या या मुलाखतीला मला स्वतःला या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक असतील आणि आम्ही सगळ्यांनी तालुक्यातल्या सर्व इच्छुक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे यावरूनच जे कोण विरोधक किंवा कोण असतील त्यांना यातनं संदेश द्यायचा आहे की ही उमेदवारी देत असताना निश्चितपणाने मी त्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये होतो. त्यामुळं आपण ह्याच्यावरूनच अंदाज आपण पुढच्या दृष्टिकोनातनं लावावा अशा पद्धतीचंही मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी आदरणीय समाधानदादा असतील, आदरणीय प्रशांत मालक असतील, पार्टीचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, या सर्वांच्या नेतृत्वावर या ठिकाणी पंढरपूर पंचायत समितीवर असेल आणि जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे आणि मित्र पक्षाचे या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी केला आणि तो निश्चितपणाने या जनतेच्या विश्वासावर पूर्ण होईल. तुम्हाला उमेदवारी न दिल्यामुळे परिवारामध्ये फूट पडली आहे, काही जण दुसऱ्या पक्षामध्ये ऐन टायमाला गेले, तुमचे नाही, नाराजी ही कार्यकर्त्यांची असणं स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीनं वरच्या निवडणुका होतात त्याच धर्तीवर या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कार्यकर्त्याच्या निवडणुका होत असतात. त्यामुळे कोण नाराज काय, मला खात्री आहे की आमचे नेते त्या नाराज घटकाची योग्य ती समजूत आतापर्यंत काढतायत आणि ती योग्य ती समजूत त्यांची निघेल आणि ज्या पद्धतीनं पुढं काम करणार आहे त्या दृष्टीनं आम्ही चांगलं काम करून निश्चितच ना त्यांचं स्वागत करतो ना मी. माझ्यासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे मागणी केली त्यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो. परंतु या बाबतीतले निर्णय होत असताना पक्ष स्तरावर असतील
किंवा नेते मंडळी स्तरावर या ठिकाणी होत असतात. त्यामुळे मी पण एक इच्छुक उमेदवार या नात्याने मी पण मुलाखत या ठिकाणी जी काय प्रक्रिया पक्षाची आहे त्यानुसार त्या प्रक्रियेतनं मी गेलो होतो. परंतु नेत्यांचा आणि पक्षाचा आदेश हा तुम्हाला सर्व कार्यकर्त्याला हा अंतिम असणार आहे. कारण भविष्य कालावधीमध्ये काम करत असताना पक्षाची आणि नेत्यांची पाठीमागे असलेली ताकद घेऊनच आपल्याला सर्वसामान्य लोकांची सेवा करायची आणि स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने ज्या पद्धतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून पांडुरंग परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे, त्याच पद्धतीने याही पुढच्या कालावधीमध्ये पांडुरंग परिवाराचा वरचष्मा, भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये असेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. निश्चितच पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यानुसार नवीन ग्रुप आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर सामील करून घेतले. त्यांचंही मी एक कार्यकर्ता या नात्यानं निश्चितपणाने स्वागत करेन, एवढंच मला सांगायचं. मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 8 पैकी 7 जागांवर आपण निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं. यावेळेला काय शक्यता वाटतं? निश्चितच ज्या पद्धतीनं मी तेच म्हणाल गेल्या अनेक वर्षापासून पांडुरंग परिवाराचा वर्चस्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर राहिलेला आपण सगळे बघताय. त्याच पद्धतीनं याही वेळेला जास्तीत जास्त सगळे गट आमची या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येतील अशाही पद्धतीचा मला विश्वास आहे. कार्यकर्त्यांना आणि मतदाराला काय आवाहन करा? कार्यकर्ते आणि मतदाराला माझं एवढंच आव्हान असणार आहे, गेल्या 8 ते 9 वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विचाराचं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे. 14 ते 19, 19 ते 24 मधला कालखंड जर सोडला तर सलग भारतीय जनता पक्षाची सत्ता आज राज्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या योजना असतील, ज्या आपल्याला अतिवृष्टीच्या मदत असेल, लाडकी बहीण योजना असेल, ह्या सर्व योजनेच्या माध्यमातून माझी तमाम मतदार राजा बंधू भगिनींना विनंती राहणार आहे की आपण विकासाच्या वतीनं विकासाच्या बाजूने आपलं भरीव असं मतदान करावं. मला निश्चितपणाने खात्री आहे ज्या अपूर्ण राहिलेल्या समस्या आज ग्रामीण भागामध्ये वाडी वस्तीमध्ये आहेत, सातत्याने मी फिरत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी त्या भागातले सहकारी आम्हाला सांगत आले. त्यामुळे हे प्रश्न जर सुटायचे असतील तर ते सोडवण्यासाठी सरकारचं पाठबळ महत्त्वाचं आहे आणि ते सरकारचं पाठबळ मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आणि इतर सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना पक्षाची जास्तीत जास्त मदत आपल्याला 8 जिल्हा परिषद गटामध्ये आणायचे, 16 पंचायत समिती गणामध्ये आणायचे. त्यामुळे माझी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या 5 तारखेला जे उमेदवार आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार, सक्षम अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे लोकांचा भारतीय जनता पक्षावर विशेष करून प्रेम आहे, आशीर्वाद आहे. हे आपण गेलेल्या निवडणुका महापालिका असतील, नगरपालिकेच्या माध्यमातून बघितलेलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच झेंडा राहील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचं काय परिणाम नाही, पंढरपूर नगर परिषद निवडणूक जर आपण बघितली तर सर्वसामान्य मतदारांचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कल आलेला आपण सगळे बघतोय. आमच्या सर्व नगरसेवकच्या उमेदवारांना 40,000च्या पुढं मत आहेत. दुर्दैवानं आमचा नगराध्यक्ष पडला ही मी नम्रपणे मान्य करतो, परंतु शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने सगळे नगरसेवक काम करतील. आमचे 50च्या आत जवळजवळ 4 उमेदवार पडलेत आणि 100च्या आत जवळजवळ 6 ते 7 उमेदवार आज या ठिकाणी पडले, नाही तर 30च्या वर संख्याबळ गेलं असतं. त्यामुळं मतदार राजाचा कौल हा पंढरपूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्याच बाजूने राहिलेला आहे. त्यामुळे माझी विनंती या निमित्ताने शहरवासियांना आहे, जरी आमचं अध्यक्षपद गेलं असलं तरी सरकार आज आमच्या बरोबर आहे. कुठलाही दुजाभाव न करता, कुठलाही गटतट न बघता कोण अध्यक्ष झाले ह्याच्यापेक्षा या ठिकाणी शहरातल्या नागरिकांचे प्रश्न या निमित्ताने सुटले पाहिजे. आपल्या शहरासाठी जास्तीचा निधी आला पाहिजे. हेच प्रयत्न आदरणीय समाधानदादा असतील, आदरणीय प्रशांत मालक असतील हे नक्की करतील आणि शहरवासियांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण होतील अशाही पद्धतीचा मला या ठिकाणी आपल्याला खात्रीने विश्वास द्यायचा. नगरपालिकेची निवडणूक जातीयता आणि भावनिकता यावर अडचणीची ठरली असं म्हटलं गेलं. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला अशी पुढे येतील. जातीयता भावनिकता अशा कुठल्याही मुद्द्यावरती निवडणूक गेलेली नाही, तर ही निवडणूक विकासाच्या बाजूने गेलेली आहे. ठीक आहे, आमचा उमेदवार काही प्रमाणात आम्ही कमी पडलो हेही मान्य केलं पाहिजे, कारण शेवटी मतदार राजाचा कौल आहे. परंतु खात्रीनं सांगायचं आहे की जो काही निधी आजपर्यंतच्या कालावधीमध्ये प्रशांत मालकांनी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणलाय
किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त निधी आपण आणणार आहे. कुठल्याही भावनिकतेवर मतदार राजा जाणार नाही. इथला मतदार सुज्ञ आहे. इथला मतदार हा विकासाच्या बाजूने कौल देत आलेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे आपण चांगल्या पद्धतीनं एकजुटीने कुठला गटतट न बघता या ठिकाणी शहराचा सर्वांगीण विकास करूयात. यासाठी आम्ही सगळे वचनबद्ध आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. भारतीय जनता पार्टी